स्वागत आहे मंदिर यात्रा विथ निकुराच्या चॅनलवरती। आज आपण ऐकणार आहोत अंगारक चतुर्थी व्रत कथा, मंगळ दोष नाश करणारे अद्भुत गणपती व्रत आणि या व्रताचं गुपित महत्त्व व फलश्रुती। ही कथा संपूर्ण ऐकल्यास मंगळ ग्रह शांत होतो, विवाह अडचणी दूर होतात, कर्ज, कोर्ट कचेरी, आरोग्य समस्या दूर होतात आणि श्री गणेशाची कृपा लाभते। चला तर मग डोळे बंद करा, मन शांत करा आणि श्री गणेशाचं स्मरण करा। ओम गण गणपते नमः। अंगारक चतुर्थी म्हणजे काय? चतुर्थी ही श्री गणेशाची तिथी आहे, पण जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला म्हणतात अंगारक चतुर्थी। अंगारक म्हणजेच मंगळ ग्रह। मंगळ, क्रोध, ऊर्जा, रक्त, संघर्ष। मंगळ दोष असेल तर आयुष्यात अशांती वाढते। म्हणूनच शास्त्रात सांगितलेले आहे, अंगारक चतुर्थीचे व्रत केल्याने मंगळ दोष नष्ट होतो। शास्त्रात मंगळ ग्रहाला भौम, अंगारक, भूमिपुत्र असेही म्हटलं आहे। एकदा मंगळ ग्रहाच्या उग्रतेमुळे देव, ऋषी, मनुष्य सर्व त्रस्त झाले। तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, या उग्र मंगळाला शांत करायचं असेल तर विघ्नहर्त्यांची उपासना करा। सर्व देव श्री गणेशाकडे गेले। गणपतीने मंगळाला म्हणाले, तू माझा भक्त होशील आणि मंगळवारी माझ्या चतुर्थीचं व्रत लोक करतील तेव्हा तुझी उग्रता कमी होईल। तेव्हापासून मंगळवार आणि चतुर्थी जर सोबत आली तर अंगारक चतुर्थी होते। अंगारक चतुर्थी व्रतकथा खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे। एक नगर होतं, सौम्यपूर। त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता, धर्मदेव। तो अत्यंत सदाचारी, पण त्याच्या आयुष्यात फक्त दुःखच दुःख होते। विवाह होत नव्हता, कर्ज वाढत होतं, आरोग्य बिघडलं होतं। ज्योतिषांनी सांगितलं, तुमच्या कुंडलीत भयंकर मंगळ दोष आहे। हताश होऊन धर्मदेव जंगलात गेला। तेथे त्याला एक वृद्ध ऋषी भेटले। ऋषी म्हणाले, पुत्रा, अंगारक चतुर्थीचे व्रत कर। व्रत कसं करायचं? मंगळवारी उपवास कर, श्री गणेशाची पूजा कर, दुर्वा मोदक त्यांना अर्पण कर, चंद्रदर्शन टाळणे, कथाचं श्रवण कर। धर्मदेवाने श्रद्धेने व्रत केलं। पहिल्याच व्रतानंतर स्वप्नात श्री गणेश प्रकट झाले। गणपती म्हणाले, तुझा मंगळ दोष नष्ट झाला आहे। काही दिवसांतच विवाह ठरला, कर्ज फेडलं गेलं, आरोग्य सुधारलं। तेव्हापासून ही कथा लोक श्रद्धेने ऐकू लागले। मग अंगारक चतुर्थीचे व्रत कसे करावे? पहाटे स्नान करून लाल वस्त्र परिधान करावे, गणपतीची पूजा करावी, त्यांना लाल फुले, दुर्वा, मोदक, गूळ खोबरे याचा नैवेद्य दाखवावा आणि ओम अंगारकाय नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा। त्याचबरोबर खोटे बोलणं टाळावे, राग टाळावा, तसेच चंद्र पाहू नये। अंगारक चतुर्थीचे लाभ: मंगळ दोष शांत होते, विवाहात अडथळे दूर होतात, कोर्ट कचेरी यशस्वी होते, रक्तदोष अपघात टळतात, श्री गणेश कृपा लाभते। ही कथा श्रद्धेने ऐकणाऱ्याच्या घरात कधीही क्लेश राहत नाही। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम गण गणपते नमः लिहायला विसरू नका।